मेदवाले तुम्ही जाऊ द्या, मग तयार होते. धनश्री ताई, जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. दादा जॉईन झाले नाहीत वाटतं, होतील दादा जॉईन, हरकत नाही, चालेल. अध्याय क्रमांक माहिती आहे ना ताई? हो, अध्याय क्रमांक 13 आणि श्लोक 76 पासून 576. बर, चालेल, करा सुरू ताई, हरकत नाही. मी 5 ओवी आणि 5 श्लोक घेईल, कारण हरकत माझ्याकडे असंच आहे पुस्तकामध्ये. हरकत नाही, चालतं ताई. करू का सुरू? हो हो, सुरू. अध्याय 13 आणि ओवी संख्या 576. हो. ऐसी वार्धक्याची सूचनी आपणी या तरुणपणी देखे मगमनी विटे जोगा, म्हणे पाहे हे येईल आणि आतांचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी. म्हणून नाईकने पावे तव ऐकोनी घाली आघावे, पंगून होता जावे तेथून या. दृष्टी जव आहे तव पहावे ते तुले पाहे, मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते. हात होती खुळे हे पुढील मोठके कळे, तव करुणे घाली सकळे दान दिके. आता आपण याचा अर्थ पाहू. अर्थ याप्रमाणे म्हातारपणी आपली स्थिती होईल असे मनात आणून जो तारुण्यातच त्या स्थितीबद्दल मनात खंत बाळगतो व असे म्हणतो की पुढे आपल्यास म्हातारपण येईल, तर हल्लीचे तारुण्य विषयोभोगात गेले आहे, आपल्याला कोणती गोष्ट हिताची राहील. म्हणून कान आपले बधीर झालेले तर नाहीयेत ना. तोपर्यंत सर्व गोष्टी आपण ऐकून घ्याव्या, आणि जोपर्यंत शरीर आपल्या स्वाधीन आहे तोपर्यंत आपण तीर्थयात्रा करून घेतो. दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत तितकी देवस्थाने वगैरे पाहावीत, तितकी आपण पाहून सुद्धा घेतो. आणि जोपर्यंत वाणी कायम आहे तोपर्यंत आपण ईश्वराचे गुणगान गाऊन घेतो. पुढे आपले हात लुळे होतील हे ओळखून ते शाबूत आहेत नाहीयेत तोपर्यंत सर्व आपण दान धर्म करून घेतो. जे चोर पाहे झोंबती दव आजची ऋषीची संपत्ती, का झांका झाकी वाती न वचतां तिजे. तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे, ते आताची आघवे सवते करी. आता मोडूनी ठेली दुर्गे, का वळी ते धरिले खगे, ते तर उपेक्षुनी जो निगे तो नागवला की. तैसे वृद्धाप्य होय आले पण वाया जाय, जे तो शतवृद्ध आहे नेनो कैसा. अर्थ याप्रमाणे पुढे दशा आल्याच्या नंतर मन शुद्धीवर राहणार नाही, म्हणून आपण शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. उद्या आपल्यास चोर लुटतील असे समजून जो आजच आपले जवळील संपत्तीची व्यवस्था लावून अलिप्त राहतो, किंवा दिवा जाण्याच्या पूर्वी सर्व जिन्सा सर्व सामान व्यवस्थित ठेवतो, त्याप्रमाणे म्हातारपण आल्यावर तारुण्यात ज्ञानप्राप्ती न करून घेतल्यामुळे जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडून व्यर्थ जावे, त्यापेक्षा जन्म मृत्यू देणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यापासून आपण स्वतः त्या दूर कराव्या. ज्या वाटेत पुष्कळ डोंगर किल्ले वगैरे आहेत असे समजून, किंवा प्राणी पक्षी आपल्या घरट्यांकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून, जो आपल्या जवळ काही एक ऐवज न ठेवता तसाच निघून जातो, त्यास चोर कसे लुटतील. त्याप्रमाणे अशा ज्ञानाला तो इतर अज्ञानाप्रमाणे 100 वर्ष आयुष्य आहे असे समजतच नाही.
म्हणून म्हातारपण झाले असता म्हातारपणच उलट परत जाते. झाडी लिंची कोळे झाडी, तयान फळे जेवी गोडी, जाहला अग्नी तरी राखून ती जाळील काही, म्हणून वार्धक्याची लथवी, वार्धक्या जो नागवे, तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. तैसेची नाना रोग पडी खाती ना जव पुढा अंग, तेव्हा आरोग्याचे उपेग करून निघाली. सापाच्या तोंडी पडिली जे उंडी, ते लाहुनी सांडी प्रबुद्ध जैसा, तैसा वियोगे जेने दुःखे, विपत्ती शोक पोखे, ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. म्हणजेच तिळाच्या झाडांची झडलेली बोंडे पुन्हा झाडाला जरी जसे तीळ सापडवायचे नाहीत अथवा राख झाल्यावर मग त्याचा पुन्हा अग्नी तो कसा जाळेल, त्याचप्रमाणे म्हणून आपल्याला पुढे वृद्धापकाळ येईल असे जाणून जो त्याच्या सपाटात पुन्हा सापडत नाही त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे रोग जोपर्यंत आपल्या शरीरास जडले जात नाहीत तोपर्यंत शरीराचे आरोग्य राहण्याकरता आपण उपाय करतो. ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाची उंडी शहाणा मनुष्य टाकून देतो, त्याप्रमाणे ज्या प्रेमाच्या वियोगापासून दुःख विपत्ती व शोक प्राप्त होतात त्या देहाचा स्नेह टाकून जो उदास वृत्तीस राहतो आणि जेने जेकडे दोष सुतील तोंडे, तया कर्मरंदी गुंडे नियमाची दाटी, ऐसे ऐसिया आयती जयाची पर्यासती, तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. आता आणि काही एक लक्षण अलौकिक सांगेन ऐक धनंजया, तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे. का वृक्षाची सावली वाटे चालली, घराउरी ते तुली आस्था नाही. त्याचा अर्थ आणि ज्या ज्या योगाने आपल्याला दोष लागतील ती कर्मे आपण करीत नाहीत व कर्मेंद्रियाच्या मार्गांनी दोष आत जाऊ नये म्हणून नियमरूपी धोंडे आड बसवून त्या वाटा आपण बंद करतो. याप्रमाणे जो वागतो तोच ज्ञान संपन्न पुरुष असतो असे समजा. आता अर्जुना, तुला आणखी एक अलौकिक लक्षण सांगतो ते ऐक. हे पहा की जो आपल्या शरीराविषयी उदास असतो, जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसरूने आपले थोडे अभिलाषा न धरता तो वाटसरू परत येईपर्यंत जतन करतो, सांभाळून ठेवतो, किंवा वाटेने जाताना ऊन टाळण्याकरता एखादा मनुष्य मध्ये बसतो की सुद्धा आता ज्याच्या विषयी असते. सावली सरीसीचा असे परी असे हे नेनिजे जैसे, स्त्रियांचे तैसे लोलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली ते वस्ती किर आली, का गोरुवे बैसली वृखातळी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पांडुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुसा पांजरिया माझी जैसा, वेदात नेसी तैसा बिहुनी असे. येरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री, तो जाण पा धात्री ज्ञानासी गा. ज्याप्रमाणे मनुष्याची पडछाया त्याच्या सोबत नाही ती आहे त्याच्या गावी नसते, त्याप्रमाणे नेहमी सानिध्य असणाऱ्या स्त्रीविषयी ज्याला प्रेम वाटत नाही संतती म्हणजे ज्याप्रमाणे वाटसरू धर्मशाळेत वस्तीस राहतात किंवा त्याप्रमाणे मानतो. अर्जुना, जो श्रीमंत असतानाही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जाताना रस्त्यामधील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो, त्याप्रमाणे संपत्ती विषयी तो उदास असतो. किंवा पिंजऱ्यातील राघू जसा बाळगणाऱ्याच्या आज्ञेत असतो, त्याप्रमाणे जो वेदांचे उल्लंघन करत नाही
बाकी स्त्री पुत्र घर याविषयी जो प्रीती बाळगत नाही तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे असे जाणले पाहिजे. महासिंधू जैसे ग्रीष्म वर्ष सरीसे इष्टानिष्टतेसे जयाच्या ठाई का तिन्ही काळ होता त्रिधा नवे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही. जे ते नभाचे निपाडे समत्वा न्यून न पडे तेथे ज्ञान रोकडे ओळख तू. आणि मी वाचुनी काही आणि गोमटे नाही ऐसा निश्चयोची तिनी जयाचा केला शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एकमेव चुनी वास न पाहती आन. त्याचा अर्थ समुद्र जसा ग्रीष्मकाळी कमी होत नाही व वर्षाकाठी वाळतही नाही तसे ज्याला लाभ आणि यापासून बाधा होत नाही किंवा तिन्ही काळात सूर्याचे ज्याप्रमाणे 3 प्रकार होत नाहीत त्याप्रमाणे ज्याच्या मनाला सुखदुःखापासून भेद होत नाही आणि ज्याच्या ठिकाणी आकाशाप्रमाणे समतेत कमीपणा पडत नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष वास करीत आहे असे समजावे. ज्याने काया वाचा मने करून असा निश्चय केला आहे की मला ईश्वरा वाचून या जगात दुसरी चांगली वस्तू नाही, ज्याच्या शरीराने वाचेने व मनाने कृतनिश्चयाची शपथ वाहिली आहे की या जगात माझ्या वाचून दुसरे काहीच नाहीये. किंबहुना निकट निजे जयाचे जाहले मज ते आपणया आम्हा सेज एकी केली रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे तिथे तिये कांतेचेनी पाडे एक सरला जो मिळवणे मिळताची असे समुद्री गंगाजळ कैसे मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती सूर्याच्या होण्या होई जे का सूर्या सवेची जाई जे हे विकले पण साजे प्रभेसी जेवी पै पाणी याची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके जे रवी ते पाणी. फार तर काय सांगावे. ज्याने आपले मन माझ्या स्वरूपी लीन केले त्यानेच आपले व माझे ऐक्य केले. ज्याप्रमाणे आपले पतीशी समागम करण्यास जाते वेळी स्त्रीचे मनात मुळी शंका येत नाही त्याप्रमाणे माझ्या बरोबर ऐक्य करण्यास ज्याला शंका येत नाही, ज्याप्रमाणे गंगा समुद्रास एकदा मिळाल्यावर त्यात मिळून असते त्याप्रमाणे माझे ऐक्य पावल्यावरही जे सर्व भावे करून मला भजतात सूर्याचे प्रभेचा सूर्यासोबत उदय होतो व अस्ताबरोबर त्याचा लय होत असतो. हे ऐक्य जसे शोभते तसेच वाऱ्याने पाण्यावर जे पाणी उसळून वर येते त्यास सर्व जण लाटा असे म्हणतात, परंतु पाहिले असता खरोखरच ते पाणी असते. जो अनन्यू यापरी मी जाहलाही मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा आणि तीर्थे धोते तंटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसो जया शैल कक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरानये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आणि काही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निवृत्ती लागी सांगो. त्याचा अर्थ पाहू. याप्रमाणे एकनिष्ठ होऊनही जो माझी सेवा करतो तोच मूर्तिमंत ज्ञान होय. अशा मनुष्यास पवित्र तीर्थ उत्तम तपोवन व गुहा या ठिकाणी राहण्याची आवड असते. पर्वताच्या गुहा व सरोवरांची तीर्थे या ठिकाणी राहावयाची ज्याला विशेष आवड असते व ज्यास शहरात राहावयाची आवडत नाही, ज्याला एकांतवासाची आवड आहे व मनुष्य वस्तीत राहण्याचा त्याला सदैव कंटाळा असतो तो ज्ञानाची मनुष्य रूपी मूर्तीच आहे. हे सुबुद्धिमंता
तुला ज्ञानाची स्पष्टीकरणार्थ आणखी काही लक्षणे पुढे सांगतो. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते एक वाचुनी आणे जे भव स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी ने अध्यात्म ज्ञानी बुडी सद्भावाची भंगलिये वाटे शोधुनिया अवाटे निघिजे जेवी निटे राजपंथे तैसे ज्ञान जाता करी आगवेंची एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी. म्हणजे हे पहा, परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे तिच्या ज्ञानाने दिसते. त्या एका ज्ञानाशिवाय संसार स्वर्ग ज्या ज्ञानापासून प्राप्त होतात ते सर्व अज्ञान आहे असे ज्याच्या मनामध्ये पक्के घेतले आहे तो स्वर्गास जाण्याची इच्छा कधीच सोडून देतो, संसाराविषयी कंटाळा करतो व अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी भाव धरून मन लावतो. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्या ठिकाणी नीट शोध करून आडमार्ग सोडून सरळ मार्गाने जातो, त्याप्रमाणे ज्ञानमात्राविषयी विचार करून इतर ज्ञाने टाकून देऊन आपले ज्ञान व बुद्धी अध्यात्म ज्ञानाकडे लावतो. म्हणे एक हेची आथी येर जाणणे ते भ्रांती ऐसी निकुरे सी मती मेरू होय एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा धरुदेव गगनीचा तैसा राहिला. तयाची या ठाई ज्ञान या बोलात नाही आन जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची तो मी तरी बैसलेपणे जे होय ते बैसतांची बोले न होय तरी ज्ञानातया आहे सरिसा पाडू आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते श्रेय ही वरी सरळ तिथी जाया. अर्थ, त्याचप्रमाणे इतर ज्ञान भ्रांतीमूलक आहे म्हणून जो आपले मन मेरू पर्वताप्रमाणे स्थिर करून अध्यात्म ज्ञानाकडे लावतो असा निश्चय करून ज्याप्रमाणे आकाशात ध्वरू नक्षत्र कायम असते त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी जो आपली बुद्धी कायम ठेवतो त्याच्याच ठिकाणी ज्ञान वास करत असते यात शंका नाही. आणि अशा प्रकारे त्याचे मनात पूर्णपणे बिंबल्याबरोबर तो मद्रूप होतो. ज्याप्रमाणे कोणी मनुष्य जेवणाकरिता पानावर बसला तो जेवावयास बसला असे म्हणता येत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाची प्राप्तीची इच्छा झाल्यावर ज्ञान मिळाल्याशिवाय त्याला ज्ञानी असे नाव कधीच प्राप्त होत नाही. आणि तत्वज्ञानापासून जे एक फळ प्राप्त होते ते श्रेय होय, त्यावर तो आपली पूर्ण दृष्टी ठेवतो. गेरवी बोधा आलेनी ज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची मने तरी ज्ञाना लाभुनी न मने जाहला सांता आंधळेनी हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञान निश्चयो आघवा वायांची जाय जरी ज्ञानाचे प्रकाशे परतत्वी तिथीन पैसे ते स्फूर्तीची असे अंध होणे म्हणून ज्ञान जे तुले दावी ते तुली वस्तूची आघवी ते देखी ऐसी व्हावी बुद्धी चोख या लागी ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखी तैसेनी उन्मेखे आथिला जो. म्हणजे एरवी ज्ञानाचा लाभ झाल्यावर जर ज्ञेय हाती लागले नाही तर ज्ञानाचा लाभ होऊनही न झाल्याप्रमाणेच असतो. आंधळ्याने हाती दिवा घेतला असता त्याला त्याचा काय उपयोग आहे. त्याचप्रमाणे ज्ञानाचा नुसता निश्चय करून जर आत्मदर्शन झाले नाही तर ते व्यर्थ आहे. ज्ञानाचे प्रकाश परमात्म्याची प्राप्ती होत नाही तर ती बुद्धी प्रमाणेच निरर्थक आहे. म्हणून त्या ज्ञानाने जिकडे पहावे तिकडे परमात्माच दृष्टीस पडतो. ते ज्ञान प्राप्त व्हावे अशी ज्याला चांगली बुद्धी झाली आहे
म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने जाणावयाची वस्तू आपल्याला दृष्टीला पडते. त्याच ज्ञानाने जो संपन्न झाला आहे, जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी. तो ज्ञान हे शब्दी करणे न लागे, पै ज्ञानाचे प्रभिसवे, जयाची मती नेणी पावे. तो हात धरणीयाशिवे परतत्वाते, तोची ज्ञान हे बोलता, विस्मयो कवन पांडुसुता. काय सवित याते सविता म्हणावे असे, तव श्रोते म्हणते असो. न संगे तयाचा अतिसो, ग्रंथोक्ती तेथ आडसो घालिसे का. तुझा हाची आम्हा थोरू, वक्तृत्वाचा पाहून एरू. जे ज्ञानाविषो फारू फारू निरोपिला. त्याचा अर्थ, अशा प्रकारे ज्याच्या ज्ञानाला चोहोकडे नेण्याशिवाय दुसरे काहीच तो ज्ञानी आहे असे शब्दांनी वर्णन करण्याचे काही कारणच नाही. ज्याची बुद्धी ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर नेयास झुंपते, तो हातोहात परतत्वाची प्राप्ती करून घेतो. अर्जुना, तोच ज्ञानरूप आहे असे म्हटले असता त्यात आश्चर्य कोणते आहे. हे पहा, सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते. तेव्हा श्रोते म्हणू लागले, आता ज्ञानाविषयी अधिक स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही. मग गीतेचा अर्थ सांगण्याच्या आड का येतोस. तू आम्हास ज्ञानाविषयी पूर्णपणे माहिती करून दिलीस. हा तुझे वक्तृत्वाचा आम्हास मोठा लाभ झालेला आहे. रसू हो आवा अतिमातृ, हा घेतासी कमी मंत्रू. तरी आवंतून शत्रू करीतोसी का. काही बैसतीये वेळी जे रससोय घेऊन पडे, तियेचा येरू वोड मिळे कोण्या. आगवांची विषयी मादी, परी सांजवणी टेकून निधी. ते खुरखोडी नुसरी पोशिकवन, तैसे ज्ञानी मती न फाके. येर जलपती नेनो केतुके, परी ते असोनिके केले तुआ. जया ज्ञान देशोदेशे किचती, योगादी सायसे. ते धनींचे आणि तुझिया ऐसे निरूपण. इतर कवी कोणत्याही वस्तूचे वर्णन करू लागले असता त्या वस्तूविषयी वर्णन न करता तिच्या उपांगाविषयी मोठ्या कौतुकाने फाजील वर्णन करतात. हा कवीचा मंत्र आपले वर्तनात आगंतुकाप्रमाणे का घुसळत आहेस तू. एखाद्याने जेवावयास बोलवून व पाठ रांगोळ्याचा थाट करून मंडळी पानावर बसल्यावर जर तयार असलेले अन्न त्या ठिकाणाहून लांब नेले, तर त्याने बोलवलेल्या मंडळींचे कितीही त्याने आदरतिथ्य पाहुणचार केला तरी त्याचा काय उपयोग. सर्व गुणांनी युक्त असून जी गाय धार काढते वेळी कासेत हात घालू न देता लाथा मारते, तिला फुकट कोण बाळगील. त्याप्रमाणे ज्ञानाविषयी न बोलता इतर कवी हवे तेवढे वर्णन करतात, तसे तू न करता आम्हाला खऱ्या ज्ञानाची दिलीस. ज्या ज्ञानाच्या थोड्या प्राप्तीसाठी लोक योगादी साधने मोठ्या कष्टाने करतात, ते ज्ञान तू उत्तम प्रकारे सांगितल्यामुळे आमच्या मनाची तृप्ती झालेली आहे. अमृताची 7वा कुंडी, लागो का अनुघडी. सुखाच्या दिवस कोडी, गणी जंतू का. पूर्ण चंद्रेसी राहती, योग एक असोनी पाहती. तरी काय न पाहात आहाती चकोरते. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे. आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. आणि सौभाग्य पाहुणा ये, सुभंगाची वाढती होय. ते सरो नेसे रससोये ऐसी आथी. तैसा जाहला प्रसंगू, जे ज्ञानी आम्हासी लागू. आणि तुझही अनुरागू आणि तेथ. म्हणजे अमृताच्या दृष्टीने जरी सारखे सातरे लागले तरी त्याला कोणी कंटाळले काय.
व मुखाचे कोठ्यामध्ये जरी दिवस गेले तरी ते मोजेत बसून त्यांचा कोणी कंटाळा केला आहे का? पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चांदण्यांचा एक युगभर जरी रात्री गेल्या तरी चकोर पक्षी चंद्राकडे पाहण्यास कंटाळा करतील का? त्याचप्रमाणे ज्ञानाविषयी तुझ्यासारखा रसाळ वर्णन करणारा भेटल्यावर ते ऐकण्याचा कोण कंटाळा करील? आणि श्रीमान पाहुण्याला चतुर वाढणारीण असल्यावर त्याला जेवण पुरेसे होणार नाही का? व तिलाही आपण केलेले पदार्थ संपू नये असेच वाटेल. त्याचप्रमाणे आजचा हा प्रसंग आहे. कारण आम्हाला ज्ञानप्राप्तीची आवड असून तुलाही ते सांगण्याविषयी उत्सुकता आहे. म्हणून या व्याख्याना पासी ते आले चौगुणा, ना म्हणून नयेसी देखना होसी ज्ञानी. तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझ घरी पदे साच करी निरूपणी, या संत वाक्यासरिसे म्हणतील निवृत्ती दासे, माझेही जे ऐसे मनोगत. यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी, तरी माया वारण जाळमी वाढो नेदी. एवं इथे अवधारा ज्ञान लक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपली. या कारणामुळे तुझ्या व्याख्यानास चौपट बळ आलेले असते. तुला आम्ही विषयी तू परिपूर्ण आहेस असे म्हटल्यावर वाचून आम्ही कसे राहू बरं? तर आता यापुढे बुद्धीचे माझघरात ज्ञानाच्या विरुद्ध जे अज्ञान त्याचे वर्णन कर. हे संतांचे भाषण ऐकल्यावर निवृत्ती महाराजांचे दास ज्ञानदेव म्हणाले की माझेही मनात असेच आहे. तुम्ही मला आज्ञा केली तेव्हा आता मी व्यर्थ बडबड करीत नाही. हे पहा, याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनास ज्ञानाची 18 लक्षणे सांगितली. मग म्हणे या नावे ज्ञान येत जाणावे, हे स्वमत आणि आंघवे ज्ञानी येही म्हणते. करतळावरी वाटोळा डोलतू देखीजे आवडा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. येरवी ज्ञान पुढे जालिया, अज्ञान जाणवे धनंजया. जे ज्ञान नव्हे ते अपेसया अज्ञानची. पाहे पा दिवसू आघवा सरे, मग रात्रीची वारी उरे. वांचुनी काही तिसरे नाही जेवी. मग पुढे म्हणतात की ही लक्षणे ज्याच्या ठिकाणी दृष्टीस पडतील त्याच्या ठिकाणी ज्ञान वास करते असे माझे मत असून इतर ज्ञानीही असेच म्हणतात. आम्ही तुला तळहातावरील आवळ्याप्रमाणे ज्ञान स्पष्ट करून दाखवले. हे महाबुद्धिमंता अर्जुना, आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही त्याच्या लक्षणांसह स्पष्ट करून सांगतो. धनंजया, ज्ञान हे समजल्यावर अज्ञान सहज ओळखता येते. कारण जे ज्ञान नव्हे तेच तर अज्ञान असते. हे पहा, दिवस संपल्यावर मग रात्रीचीच पाळी उरते. या दोहोपासून तिसरा प्रकारच नसतो. तैसे ज्ञान जे नाही ते अज्ञानाची पाही, तरी सांगा काही चिन्हे ती. तरी संभावेने जिये, जो मानाची वाट पाहे. सत्कारे होय तो शोजया, गर्वे पर्वताची शिखरे. तैसा महत्वावरुणी नुतरे, तयाचिया ठाई पुरे अज्ञान पाहे. आणि स्वधर्माची मांगळी बांधे वासेच्या पिंपळी. उभिली जैसा देवळी जानोनी कुंचा. घाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डांगोरा. करीते तुले मोहरा स्वतीचिया. म्हणजेच त्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेच अज्ञान आहे असे समजायचे. त्याची अज्ञानाची काही लक्षणे तुला सांगतो. आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून लोक आपल्यास मान केव्हा देतील
याची जो वाट पाहत असतो व लोकांनी आपला सत्कार केला म्हणजे संतोष पावतो आणि गर्वाने पर्वताचे शिखरा इतका चढून जाऊन कधीही जो खाली उतरत नाही, अशा पुरुषाच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करत असते असे समजायचे. आणि त्याचबरोबर स्वधर्माचरणाविषयी पिंपळाची मुंज केल्यावर त्यास जो दोर बांधतात त्याप्रमाणे किंवा पार बांधतात त्याप्रमाणे देवळातील पुंछा वाटेल त्याच्या उपयोगास येतो. त्याचप्रमाणे लोकात आपले कृतकर्माची प्रसिद्धी करतो. आपल्यास येत असलेल्या विद्येची आपल्या मुखाने आपण प्रसिद्धी करतो व आपले हातून घडलेल्या सत्कृत्याबद्दल लोकांना डांगोरा पिटवत असतो. याप्रमाणे ज्या कृत्यापासून आपली प्रतिष्ठा वाढेल ती कृत्य आपण नेहमी करत असतो. चालेल, आपण थांबूयात ताई इथे. बरोबर. हो, पसायदान घ्याल? हो. आता विश्वात्मके देवे येणे वागवतने तोषावे, तोषूनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परेच पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनावरत भूतळी भेटतू या भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमी जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊने तिनी लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये, विशिषे लोकी इये, दृष्टादृष्ट विजयी होवावे जी, तेथ मने विश्वेश्वराओ, हा होईल ज्ञान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. कोणी याचं सांगू शकेल का आजचा अर्थ, आजच्या श्लोकांचा? हँड रेज करा फक्त. आज रामदास दादा नाही आहेत. हॅलो, कोणी सांगू शकत असेल तर हँड रेज करा. नाही तर मग आपण इथे थांबूयात. उद्या परत त्यांच्याकडून ऐकूयात. आज तर आहे कोणी सांगणार? नाही, ठीक आहे, हरकत नाही. हा, कोणी बोलतंय? तुम्ही अनम्यूट होऊ शकता स्वतः. हो. हा, कोणाला जर बोलायचं असेल तर ठीक आहे. शकुंतला ताई किंवा मग अजून अनुया ताई. ठीक आहे, हरकत नाही. आपण उद्या बघूया त्याचं विश्लेषण. आज इथेच थांबूयात मग. चालेल, कोणी बोलतंय? ठीक आहे, ठीक आहे. मग आपण आज इथेच थांबूयात. सर्वांना धन्यवाद. जय श्री कृष्ण सर्वांना.